राज्यामध्ये गेल्या काही वर्षात अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे। गृह विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर येते। राज्यात अँटी नार्कोटिक्स सेल स्थापन करण्यात आलेला आहे, पण तरी सुद्धा ड्रग्ज विक्रीला आळा घालण्यात अपयश येते। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी ड्रग्ज विक्रीच्या रॅकेटवरती चिंता व्यक्त केली होती। कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज विक्रीच्या रॅकेटमध्ये मकोक्का लावण्यात येईल अशी घोषणाही केली होती, पण तरी सुद्धा ड्रग्ज विक्रीचं प्रमाण वाढत असल्याचं गृह विभागातील आकडेवारीवरून दिसून येतंय। तर गृह विभागाची ड्रग्ज विक्री संदर्भातली ही आकडेवारी आपण पाहूयात। वर्ष 2021 मध्ये 10,668 गुन्ह्यांची आकडेवारी समोर येते, तर 2022 मध्ये 13,647, 2023 मध्ये 15,487, तर 2024 मध्ये 15,873 आणि मे 2025 पर्यंत म्हणजे काही महिन्यांपूर्वी 8,218 म्हणजे वर्षागणिक या आकडेवारीमध्ये वाढ होतीये।